या वेळ न लावता प्रियांनो, आपण आजच्या मान्याकडे लक्ष केंद्रित करूया. लूक ऋषभवर्तमान याचा 24वा अध्याय. लूक ऋषभवर्तमान याचा 24वा अध्याय. एक पासून पुढे आपण वाचूया. लूक ऋषभवर्तमान याचा 24वा अध्याय. घेऊन वाचा म्हणजे ओके. लूक ऋषभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 1 पासून पुढे आपण वाचत आहोत. शब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस पण तयार केलेली सुगंधी द्रव्य. लिसन केअरफुली. त्या ठिकाणी आठवड्याचा पहिला काय वचन सांगतंय? आठवड्याच्या पहिला दिवस. आणि आठवड्याचा पहिला दिवस बरोबर काय आहे? शब्बात आलेला आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो संपूर्ण महिना देखील उलटून नवीन महिन्यामध्ये प्रभू परमेश्वराने एंटर केलं. संपूर्ण जुना महिना देखील जुना निघून गेलेला आहे. दिवस देखील जुने निघून गेलेले आहेत. हालेलुया. का माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्त नवीन करत आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवीन झालंय. समजतंय प्रियानो? आणि संपूर्ण विधिलिखित जे होतं त्याप्रमाणे घडलं. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला. आपण पाहतो शनिवारच्या दिवशी तो पाताळमध्ये किंवा त्या नरकामध्ये जाऊन त्यांनी सुवार्थ प्रसार केला. त्याच्यानंतर आपण पाहतो रविवारच्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं. मी मागाशी पण म्हटलं आणि परत एकदा म्हणाल, खूप सारे लोक आले, मेले, त्यांच्या जीवनात चमत्कार घडले आणि ते उठले. पण कालांतराने जसं त्यांचे वयोवर्ष पूर्ण झाले, ते पुन्हा एकदा झोपी गेले किंवा पुन्हा एकदा मेले. पण माझा आणि तुमचा परमेश्वर, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो या पृथ्वी तलावरती आला. त्याने पृथ्वी तलावरती जन्म घेतला. कालांतराने त्याची सगळं जे कामगिरी होती ती त्यांनी पूर्ण केली. तो मेला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि परत कधीच मेला नाही. मी म्हटलं तो परत कधीच मेला नाही. जगातले लोक जगात आले, जन्म घेतला, चमत्कार घडले, जिवंत झाले, पण परत मेले. पण माझा देव जगामध्ये आला, तो मेला, तिसऱ्या दिवशी उठला आणि तो आजही जिवंत आहे. तो काल जिवंत होता, आज जिवंत आहे, सदा सर्वदा जिवंत राहणार. आमेन. आणि लवकरच तुम्हाला आणि मला तो घ्यायला येते. हालेलुया. पण तो तुम्हाला आणि मला विचारत आहे, तुम्ही तयार आहात का? आज तुम्ही तुमच्या परिस्थितीमधून उठलेले आहात का? प्रेज द लॉर्ड. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. पण देव आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तुम्ही परिस्थितीमधून उठलेले आहात. तुम्ही तुमच्या आजारांमधून उठलेले आहात. तुम्ही तुमच्या समस्यांमधून उठलेले आहात का? तुम्ही तुमच्या जुनाट स्वभावामधून उठलेले आहात का? तुम्ही त्या व्यसनांमधून उठलेले आहात का? तुम्ही तुमच्या व्यभिचारांमधून उठलेले आहात का? समजतंय प्रियानो? देवाचं वचन सांगतं प्रियानो, जो परमेश्वराच्या घरामध्ये राहतो तो काय होईल? येस. मला सांगू द्यात प्रियानो, आज आपल्यामध्ये सॅम्युअल गायकवाड साहेब आहेत, है ना? मी नेहमी प्रियानो त्यांचं देखील लाईव्ह ज्या वेळेस पाहिलं प्रियानो, आमच्या मामाचे चांगले मित्र आहेत आणि त्याच्यानंतर प्रभूने आम्हाला देखील एक ठेवलंय ना. सो मी ज्या वेळेस त्यांना पाहिलं प्रियानो, एक त्यांच्यामध्ये एक लीनता, नम्रता आणि जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य असतं ना, ते नेहमी मी त्यांच्यामध्ये बघत आलो. का माहितीये का प्रियानो? हे का घडतं? ज्यावेळेस आपण पापामधून उठतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीतून उठतो, प्रेज द लॉर्ड, आणि संपूर्ण त्या गोष्टीचा त्याग करतो, त्यावेळेस तुम्हाला ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य समजतं. आज आपल्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य समजणं गरजेचं. समजतंय प्रियानो? वाचा. सुगंधी द्रव्य घेऊन त्या आता कपड्यात वाहल्या. पहिल्यापासून
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधित द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. काय केलं? सुगंधी द्रव्य घेतले. बरं, सुगंधी द्रव्य कशाला घेतलं? कबरेला लावायला. कशाला घेतलं असेल सुगंधी द्रव्य? त्यांना काय सांगितलं होतं? मेलेल्यांमध्ये त्याचा शोध करायचा नाहीये. पण आता सुगंधी द्रव्य घेऊन कशाला आलेत माहितीये का? कदाचित त्याचं प्रेत तिथं असेल, मग आपण त्यांच्या प्रेताला काय करू? ते सुगंधित द्रव्य लावू. म्हणून ज्यावेळेस माणूस मरतो ना, त्याच्यामध्ये अत्तराच्या बाटल्या टाकल्या जातात, सुगंधित द्रव्य टाकले जातात. बरोबर ना? तिसऱ्या दिवशी जातात, काही जण 40व्या दिवशी जातात. मला सांगू द्यात प्रियानो, देवाचं वचन सांगतं जे मेलेले आहेत ना, त्यांच्या मेलेल्यांना पुरू द्या, पण तुम्ही माझ्या मागे या. कारण का? प्रभू म्हणतो मी उठलेला आहे, तुम्ही पण उठा. हालेलुया. म्हणून आपल्याला त्या परिस्थितीमधून, त्या जुनाट स्वभावामधून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीमधून आज उठणं गरजेचं आहे. स्वतःला प्रश्न करणं गरजेचं आहे. काय मी त्या संपूर्ण गोष्टीमधून उठलेलो आहे? काय मी त्या सगळ्या अवस्थेमधून उठलेलो आहे का तिथंच आहे? कारण या बहिणी ज्या होत्या ना, यांना संपूर्ण शास्त्र माहिती होतं, यांना या येशू सोबत वावरलेल्या होत्या, येशूने यांना सांगितलेलं होतं, तरी देखील आता सुगंधी द्रव्य घेऊन कुठे चालल्यात? त्या कबरीच्या दिशेने चालल्यात. सेम सिच्युएशन आपल्याला ख्रिस्त माहितीये, त्यांनी घेतलेला जन्म माहितीये, त्यांनी सोसलेले संकट, त्यांनी तुमचे माझे घेतलेले पाप माहितीये, त्यांनी सहन केलेला त्रास माहितीये, तो पुनरुत्थित झालेला माहितीये. पण आपल्याला जुनाट स्वभाव सोडायला आपण तयार नाहीये. जुनाट चाली, रीती, रिवाज, परंपरा सोडायला नकोय. आणि वरून म्हणायचं, पाळत साहेब जुनं ते सोनं. पण माझ्या भावाने, माझ्या बहिणी, देवाचे वचन सांगतं जुनं ते होऊन गेलं. जुन्या गोष्टीच्या पाठीमागं लागून राहशील तर तुझा शेवट होईल माझ्या भावाने, माझ्या बहिणी. कारण वधस्तंभावर देखील देव म्हटलं, आता मी सगळं पूर्ण केलंय. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यासाठी नवीन गोष्ट करत आहे, ती तू पाहणार नाही का? समजतंय प्रियानो? जर त्यांनी नवीन केलंय तर जुन्या गोष्टींमध्ये का शोध करत आहात? नवीन मंथ उलटलाय, प्रथम शब्दात आहे, आणि येशू तिथं नाहीये, तरी देखील येशूचा शोध करायला तिथं गेल्यात. काय घेऊन गेल्यात? सुगंधी, काय अत्तर, सेंट, परफ्यूम. मला सांगू द्यात प्रियानो, जुनाट स्वभाव, जुन्या चाली, रीती, परंपरा आपल्याला पुढे जाऊ देणार नाहीये. म्हणून आज आपल्याला नवीन होणं गरजेचं आहे. कसं नवीन? बाळक साहेब नवीनच कपडे घातलेत, है ना? नवीनच कपडे घातलेत. मी मागं पण बोललो होतो, ईसीजी ख्रिश्चन आहेत खूप सारे. ईसीजी पाठ झाला असेल सगळ्यांना, आहे ना? ईसीजी, ई मीन्स ईस्टर, व्हेरी गुड. सी मीन्स क्रिसमस, जी मीन्स गुड फ्रायडे, व्हेरी गुड. देवाच्या नावाला धन्यवाद, आपली कलीसिया ईसीजी नाहीये. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. साहेब देवाच्या गौरवासाठी सांगतो, यांना बळच म्हणावं लागतं. एक जोरदार टाळी माझ्या जिवंत देवासाठी. आमेन. वाचूया पुढे. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. काय लोटलेली आहे? धोंड लोटलेली आहे. ती धोंड सर्वसाधारण नव्हती. प्रेज द लॉर्ड. पण कुठली धोंड नापसंत केलेल्या धोंड्याला थांबू शकत नाही, कारण तो कोनशिला झालेला आहे. हालेलुया. आणि तुम्ही मी सर्वसाधारण नाही, लोकांच्या नजरेमध्ये दगड आहे, प्रेज द लॉर्ड. पण हा दगड त्या कोनशिल्याचा वंशज आहे. कुठलीही धोंड तुम्हाला कधीच रोखू शकत नाही, कुठलीही धोंड तुम्हाला थांबू शकत नाही, कुठलीही धोंड तुमचा आत्मा करू शकत नाही. का? कारण मृत्यूवरती माझा आणि तुमचा परमेश्वर जयवंत झालेला आहे. वाचा पुढं.
त्या आत गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. अत्तर घेऊन गेल्यात, सेंट परफ्यूम घेऊन गेल्यात, आणि त्याचा शोध कुठे करत आहे? मेलेल्यांमध्ये. आजही खूप सारे लोक आहेत, मला दुःख होतं प्रियानो, त्यांचा शोध, प्रभू येशूचा शोध मेलेल्यांमध्ये करतात. येशूचा फोटो घरात पाहिले का येशूला कोणी? त्या फोटो समोर कॅन्डल्स बघायला मिळतील. मध्ये शोध करताय प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता तो जिवंत आहे, गरज नाहीये प्रियांनो. जर तुमचा पुनरुत्थानावरती तुमचा विश्वास आहे तर तुम्ही पुनरुत्थान झालेल्याचे लेकरं आहात. गुड फ्रायडेला मी संदेश दिला आहे ना, मी तुम्हाला काय सांगितलं? पहिल्या शब्दामध्ये काय होतं? तर म्हणतो हे बापा यांना क्षमा कर. चौथ्या शब्दामध्ये माझ्या देवा, माझ्या देवा. आणि परत 6व्या शब्दामध्ये मी माझा आत्मा, अंतर पडलेलं होतं, पाप त्याच्यावरती गेलेलं होतं, पित्याचं त्याचं नातं तुटलेलं होतं. मी संदेश दिला शुक्रवारी, आहे ना. पण का बरं आजही तो पुनरुत्थित झालेला आहे? आजही आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्यामुळे ना त्या पित्याचा आणि तुमचा संबंध आज तुटलेला आहे. म्हणून योहान शुभवर्तमान 9:31 मध्ये देवाचं वचन सांगतं, देव पापी लोकांची प्रार्थना ऐकत नाही. आणि वचन सांगतं देव जगासाठी आला, बरोबर? योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन आपण वाचतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. काही जण म्हणतात ठेवतो ना आम्ही विश्वास, मग पाप पण करायचे. मला सांगू द्यात प्रियानो, त्याचं पुनरुत्थान म्हणजे पाप करण्याचं लायसन आपल्याला मिळालं नाहीये. त्याचं पुनरुत्थान म्हणजे व्यसन करण्याचं लायसन आपल्याला मिळालेलं नाहीये. त्याचं पुनरुत्थान म्हणजे जुगार खेळण्याचं लायसन आपल्याला मिळालेलं नाहीये. त्याचं पुनरुत्थान म्हणजे आपल्याला एक नवीन जीवन त्यांनी दिलेलं आहे. तो प्रभू येशू म्हणतो, बघ आता मी सगळं तुझ्यासाठी नवीन करत आहे. जर नवीन केलं तर जुन्या गोष्टींमधून बाहेर यावं लागेल प्रिया. हालेलुया. त्यांनी पाहिलं धोंड लोटलेली आहे. कदाचित त्यांना भीती वाटली असं, येशूचं शरीर काय कोणी उचलून नेलं का काय? धोंड तर लोटलेली आहे. समजतंय प्रिया? वाचा पुढं. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा लखलखीत वस्त्रे आलेले. काय पडली त्यांना? भ्रांती म्हणजे भ्रांती नॉट अ भुरळ. भ्रांती, विचार पडले त्यांना. आता काय कसं? समजते प्रिया? आणि या सगळ्या त्या भ्रांतीमध्ये असताना, विचारांमध्ये असताना काय घडलं? वाचा. 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? तो तेथे नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो तेथे नाही. आजही खूप सारे लोक त्याचा शोध मेलेल्यामध्येच करत आहे. पण मला सांगू द्या, तो तेथे नाहीये. खूप सारे लोक म्हणतात इथंच गेल्याच्या नंतर देव पावेल. मला सांगू द्या प्रियानो, तुम्ही जर म्हणताल ना की अमुक ठिकाणी दिल्लीला गेल्यावरच देव पावेल, तो तेथे नाही.
लिसन केअरफुली, तो तुमच्यासाठी तेथे नाही. जर तुम्ही म्हणताल पंजाबलाच गेल्यावर देव पाळेल, तो तुमच्यासाठी तिथं नाही. समजतंय प्रियानो? आता तो त्या कबरेमध्ये देखील नाही, मग आता तो कुठे आहे? तो उठलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्यात प्रियानो, खूप सारे लोक अजूनही त्याचा शोध मेलेल्यांमध्ये गणत आहात, मेलेल्यांमध्ये करत आहात. सोडणं गरजेचं आहे. जुन्या रीती रिवाज परंपरा सोडणं गरजेचं आहे. मग काय करायचं? कुठला तरी वक्ता बोलायचा, भजन ठेवायचे. झालं काय? 40वा. जुन्या रीतिरिवाजच आपण फॉलो करत आहात. का बरं? 40 दिवसांनी धन्यवाद द्यावा का? झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी निरंतर देऊ शकत नाही का? मला सांगू द्यात प्रियानो, एक माझा आध्यात्मिक मुलगा आहे जो आता USA मध्ये, आणि ज्या दिवशी ना त्यांनी मला प्रार्थना करायला लावली, त्याचे वडील आजारी होते, हॉस्पिटलला ऍडमिट होते, आणि तो रडत होता. म्हणे, पाळक साहेब, डॉक्टरांनी खूप खर्च केलाय, खूप सगळं केलंय, पण समजत नाहीये काय करावं. डॉक्टर म्हणतायत घरी घेऊन जा, घरी सांभाळा, पण डॉक्टर म्हणतायत अजून 1-2 ऑपरेशन केलं, जास्त पैसा खर्च केला तर ते मरणातून उठतील. आणि म्हणे, मला एक आशा आहे पाळक साहेब, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस मी प्रार्थना करू लागलो, देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की इथं नाही, तिथं जा, हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना कर. तर मी म्हटलं, देवा, इथून पण कार्य होणार, तिथून पण कार्य होणार. देव म्हटलं, जाण पश्चातापाची प्रार्थना करू घे. मी त्या भावाला म्हटलं, मी दुसऱ्या दिवशी तुझ्याकडे येतो. त्या भावाकडे गेलो, त्यावेळेस तो भाऊ इथंच होता. आणि मग गेल्याच्या नंतर मी त्या वडिलांसाठी पश्चातापाची प्रार्थना करून घेतली, आणि देवाने मला दाखवलं की हे वडील पश्चातापाच्या प्रार्थनेनंतर आज संध्याकाळी 20वा पावणार आहे. मी त्याला सांगितलं, रडू नको, खेद करू नको, कारण तुझे वडील देवाच्या हातात पडणार आहेत, ते देवाच्या घरी जाणार आहेत, ते मरणार नाहीत, उठवले जाणार आहेत, कारण त्यांचा आत्मा देवाच्या हातात समर्पित होणार. आणि ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं, काही काळासाठी त्यांना दुःख वाटलं, आणि सेम सिच्युएशन तशी संध्याकाळी ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर खूप सारे पाहुणे रावळे जमले वगैरे, आणि पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी तर खूप सारे लोक आले. तिसऱ्या दिवशी त्याकडे सगळे बघायचे. तो भाऊ एकदम आनंदित, एकदम खुश. त्याच्या बहिणी त्याला नावं ठेवायला लावल्या. अरे बाबा, काय करतोस तू? कसं वागत आहे तू? हसत आहे, खेळत आहेस? इथं बाप वारलाय आपला. तो भाऊ त्या बहिणीनं म्हटलं, ज्यावेळेस माझ्या बापाचं दुखत होतं तेव्हा तुम्ही कुठे होत्या? ज्यावेळेस त्यांच्या बाथरूम मध्ये ते पडत होते, लडखडत होते, तेव्हा तुम्ही कुठे होत्या? ज्यावेळेस त्यांना खायला व्यवस्थित जात नव्हतं तेव्हा तुम्ही कुठे होत्या? पण तरी देखील देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. पण देवाच्या आत्म्याने मला सांगितलंय, देवाच्या दासाने मला सांगितलंय, ते इथे नाहीत, ते उठलेले. आमेन, हालेलुया. आणि त्या भावाने आनंद सेलिब्रेट केला, आणि आजही आनंद सेलिब्रेट करत, कारण त्याला माहितीये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याचं येणं होणार आहे, त्यावेळेस आपले जे शरीर जे मर्त्य रूपे असणार आहेत ते सगळे उठवले जाणार आहेत. आणि त्याला विश्वास आहे की मी माझ्या वडिलांना स्वर्गामध्ये निश्चित भेटेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून मला सांगू द्या प्रियानो, जुन्या परंपरा, जुन्या रीती आज मोडणं गरजेचं आहे. समजतंय प्रियानो? वाचूयात पुढं. तो येथे नाही, हा, पण उठला आहे. तो गालिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले त्याची आठवण करा. ऑलरेडी येशूने सांगून ठेवलंय. ऑलरेडी येशू तुम्हाला मला सांगत आहे की बाबांनो, विश्वास करा, पापापासून दूर राहा, जुन्या रीती सोडा. समजतंय प्रियानो?
आज आपण देवाचं ऐकत आहोत का? त्यांनाही सांगून ठेवलं होतं तरी गेल्या. चला मेलाय 3 दिवस झाले असतील, चला फुलं टाकायला. समजतंय? हालेलुया. मला सांगू द्या, तो माणूस गेला म्हणजे गेला. त्याला फोटो मध्ये घरातला कैद करून ठेवू नका. व्यक्ती गेला की सगळ्यात मोठा फोटो बनवून घरात टांगला जातो. का तुमच्या आठवणींमध्ये त्याला कैद करून ठेवत आहात? तुमचा विश्वास नाही का तो देवाच्या घरी गेलाय? तुमचा विश्वास नाही का तो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त राजाधिकाऱ्याने येणार त्यावेळेस तो उठवला जाणार आहे? जर विश्वास नसेल तर टांगून ठेवा. समजतंय प्रियांनो? वचन सांगतं, कुठलीही प्रतिमा करू नकोस. करू नकोस तर करू नकोस. दॅट्स इट. समजतंय प्रिया? सैतान आपले इमोशन्स संगती खेळतो. त्यांना देखील इमोशन्स निर्माण झाले असतील. बारीक सारीक गोष्ट नाही लिहिल्या तिथं, पण रडतच गेल्या असतील कबरेकडं. साहजिक आहे, त्यांनी अत्तर घेतले, सेंट घेतलाय, परफ्यूम घेतलाय, रडतच चालले असतील ना कबरेकडं. अजूनही आपण रडतच आहे. परिस्थितीला धरून, संकटांना धरून, आजारांना धरून, बिकट अवस्थेला धरून रडतच आहे. इस्रायली लोक जो 40 दिवसांचा प्रवास होता त्यांच्या रडण्यामुळं, कुरकुर करण्यामुळं 40 वर्षांवरती नेऊन ठेपला गेला. समजतंय? 40 दिवसांचा प्रवास 40 वर्षावर गेला. त्यांची जी पिढी आहे ना, वयोवृद्धीला लागली असेल, म्हातारे झाले असते सगळे. का? रडण्यामुळं. म्हणून आजपासून रडून करणाऱ्या प्रार्थना ज्या आहेत ना, कुरकुर करून करणारे प्रार्थना आहेत ना, बंद करा. देवाला धन्यवाद द्या. का? कारण आता तो तिथं नाही, आता तो पुनरुत्थित झालेला आहे. आमेन. आता तो उठलेला आहे. आता रडत गेले असतील त्याचा शोध करायला, पण स्वर्गदूत त्यांना सांगत आहे, तुम्ही त्याचा शोध मेलेल्यांमध्ये का करत आहे? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला सांगितलं गेलंय ना. कितीतरी सेवक संदेश तुमच्याकडे पाठवले जात आहेत. कितीतरी गायकवाड साहेबांसारखे दास तुमच्याकडे पाठवले जात आहेत, तुमची काळजी घेण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी, तुम्हाला वॉर्न करण्यासाठी, तुम्हाला समजवण्यासाठी. पण आजही आपण ऐकत आहोत का? समजतंय प्रियानो? वाचा पुढं. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनाच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे. परत एकदा वाचा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनाच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे, व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे. त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे. याचे अगत्य आहे. कशाचे अगत्य? मेलव्यामध्ये त्याचा शोध करण्याचे अगत्य नाही, रडत बसण्याचे अगत्य नाही, देवाला न आवडणारं जीवन जगत बसण्याचे अगत्य नाही. आता तो उठला आहे याचा अगत्य आहे. समजते प्रिया? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा पुढं. तेव्हा त्याच्या बोलण्याची आठवण झाली, आणि कबरेपासून परत येऊन. कधी आठवण झाली? सगळं कळतंय पण वळणास मग कुठला तरी दास देवाला पाठवावा लागतो. कुठल्या तरी सेवकाला देवाला पाठवावं लागतं. हालेलुया. समजतंय? आणि मग सांगितल्याच्या नंतर आपल्याला आठवण होती, हा देव बोलला होता बरं का. बाळक साहेब, बरं झालं तुम्ही सांगितलं. माझं जे स्वप्न होतं ते मला आठवलं, माझा जो दृष्टांत होता तो मला दिसला. आतापर्यंत झोपले होते. समजते प्रियानो? वेळोवेळी देव ख्रिस्त तुम्हाला सूचना देते. ऑलरेडी देवाने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, मग त्यानुसार चालणं गरजेचं आहे, त्यानुसार ऐकणं गरजेचं आहे. समजते प्रियानो? वाचा पुढं.
आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्यास व बाकीच्या सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितले. त्या 11 शिष्यास बाकीच्या सर्वांस हे वर्तमान सांगितले. कोणी सांगितलं वर्तमान? हालेलुया. आशांवरच देव जास्त प्रीती करतो का? पण त्याचा गैरफायदा घेता पण कामा नये. म्हणजे सगळ्यात जास्त पहिलं शुभ वर्तमान ह्या दोघींनाच कळालं. गेलत्या कशाला? मेलेल्या मध्ये शोध करायला. समजतंय प्रियानो? हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं बोलवलेले पुष्कळ पण निवडलेले थोडकेत. आणि जर तुम्हाला निवडलं तुम्ही म्हणता ना, तर त्या निवडीमध्ये तुम्हाला निवडक प्रकारे चालणं गरजेचं आहे. हालेलुया. बकरा किती जणांनी बघितलं? सगळ्यांनी बघितलंय ना. मेंढर पण बघितलं. ज्यावेळेस तुम्ही मेंढर बघताल ना बारकाईनी, ते एका लाईनीत एका रांगेत व्यवस्थित चालतील. पण ज्या बकऱ्या आहेत ना, कधी इकडे पळतील, कधी तिकडे पळतील. बरोबर? आपण कोण आहोत आज चेक करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. जरी त्यांना विसर पडलेला होता, पण त्या देवदूतांची वाणी त्यांनी ऐकली. त्यांनी काय सांगितलं? तो इथं नाही, तो जिवंत आहे. आणि तीच वाणी घेऊन मग त्या शिष्यांकडे गेले आणि काय सांगितलं त्यांनी? तो तिथं नाही. आज आपण कोणाची वाणी घेऊन पळत आहोत? स्वतःची वाणी, जगाची वाणी, पुशारकीची वाणी? कुठली वाणी आपल्याकडे? कुठला संदेश आपल्याकडे? काय तुम्ही जगाला संदेश गाजवत आहात का? येशू उठलेला आहे. वचन सांगतो तो जगासाठी उठलाय. सिलेक्टेड जाती धर्म पंथासाठी नव्हे, तो सगळ्या जगासाठी उठलाय. हालेलुया. पण त्या जगाला त्याचं मर्म समजणं गरजेचं आहे. मला सांगू द्यात प्रियानो, वधस्तंभावरती ज्याने त्याचे हाल केले, ज्याला त्याला त्रास दिला, ज्यांनी त्याला त्रास दिला, त्यांच्याबद्दल असं लिहिलं नाही ह्यानी त्रास दिला, त्याने त्रास दिला, ह्यानी दाढी ओढली, त्याने मुकुट घातला. प्रत्येक ठिकाणी लिहिलंय. शास्त्र भागामध्ये लिहिलं होतं ते पूर्ण होण्यासाठी असं झालं. हालेलुया. ते पूर्ण होण्यासाठी असे घडले. बरोबर? म्हणजे मला सांगू द्यात प्रियानो, तो इतका त्याने सहन करत होता, तो दोष देखील कोणालाच त्याने लावला नाही. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो प्रियानो. या सगळ्या गोष्टी घडत असताना ना, स्वर्गामध्ये सैन्य तयार झाला असेल. एक शब्द येशूचा, फक्त एक शब्द. विचार करा, जुन्या करारामध्ये ज्यावेळेस मोशेसोबत सगळे इस्रायल लोक चालले होते, त्यांनी पाप केले, अपराध केले, आणि काय झालं माहितीये का? देवाचा कोप भडकला आणि देवाने ठरवलं खतम, संपून टाकायचे. आणि मग ज्या ज्या घरावरती कोकराचं रक्त पाहायला मिळालं, काय झालं? ते घर ओलांडण्यात आलं. म्हणून आपण पाळतो ओलांडण. बरोबर? ते घर ओलांडण्यात आलं. त्यावेळेस त्याचा कोप भडकलेला होता. देवाच्या नावाला धन्यवाद द्या, त्यांनी पाप घेतले आणि त्याचा कोप शमवला आणि तुमच्यावर माझ्यावर दया केलेली आहे. समजतंय प्रियानो? अवघड होता आज तुमचं मत. हालेलुया. वाचत पुढे. त्या मगदलिया मरिया, योहाना व याकोबाची आई मरिया अशा होत्या. त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही वर्तमान प्रेषितास सांगितले. येस, प्रेषितांना जाऊन वर्तमान त्यांनी सांगितले. आज आपण कुठल्या प्रकारचं वर्तमान जगामध्ये पांगवत? आज कुठलं वर्तमान घेऊन आपण चालत? समजतंय प्रियानो? कुठलं वर्तमान आहे आपल्याकडं? जो दुखण्यामध्ये त्याला कधी जाऊन तुम्ही म्हटले येशू तुझा आजार बरा कर? हालेलुया. समजतंय? ज्या ठिकाणी डॉक्टरचं कार्य संपतं ना, जो पुनरुत्थित झालेला डॉक्टर आहे ना, त्याचं कार्य चालू. म्हणून ते शुभ वर्तमान घेऊन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे.
या दोन बहिणींनी काय केलं? शुभ वर्तमान घेतलं आणि शिष्यांपर्यंत गेलं. या दोन बहिणींचं काम काय असायचं माहितीये का? शिष्याच्या सेवा कार्यामध्ये त्याला हातभार लावणं. त्या कामकाज करायचा आणि जो काही कमाईचा भाग असेल तो सेवकाईसाठी लावत राहायचा. येशूची सेवा काही जादूने चालली नाही. तुम्हाला वाटत असेल प्रत्येकच ठिकाणी येशूने प्रार्थना केली आणि झालं लगेच चमत्कार. पाकळीवर प्रार्थना केली लगेच 5,000. प्रत्येकच ठिकाणी नाही केलं. ज्या ज्या ठिकाणी लिहिलं होतं, ज्या ज्या ठिकाणी गरज होती, ज्या ज्या ठिकाणी देवाची इच्छा होती, त्याच ठिकाणी कार्य केलं. तुम्हाला वाटत असेल प्रत्येकच ठिकाणी देवाने माझ्यामध्ये कार्य करावं, प्रत्येकच ठिकाणी देवाने माझी प्रार्थना ऐकावी, प्रत्येकच ठिकाणी त्यांनी जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला दिलंय मी ते सामर्थ्य वापरावं. नाही प्रिया, तुम्ही कुठेही वापरू शकत नाही. जिथं देवाची इच्छा देवाची मर्जी तिथंच कार्य होतं. हालेलुया. पण तुम्हाला धीर धरावा लागणार आहे, तुम्हाला आठवणीत ठेवावं लागणार आहे. या बहिणी विसरल्या होत्या की येशू उठणार आहे, पण आपल्याला विसरता कामा नाही. का? कारण त्या बहिणीने येशूला पाहिलेलं होतं, तरी देखील विसरल्या. पण देव तुम्हाला मला धन्य म्हणतो, आपण न पाहता विश्वास ठेवलाय. वाचा पुढं. परंतु हे वर्तमान त्यास गप्प असे वाटले हा. व त्याने त्याचे खरे मानले नाही. तेव्हा पेत्र उठून खरं मानलं नाही. शिष्यांना सांगताय शुभ वर्तमान, त्याचे शिष्य असून खरं मानलं नाही. तुमचं कधी खरं मानायचे? तुम्ही तुमचं काम करत राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं माझा शब्द पूर्ण झाल्याशिवाय तो माझ्याकडे माघारी येत. म्हणून जर शब्द तुमच्या मुखामधून सुटतो ना, प्रेज द लॉर्ड, तो त्याचं कार्य पूर्ण करून घेईल. हालेलुया. ते ऐकोत किंवा न ऐकोत, देवाचं वचन सांगतं प्रियानो, ते ऐकोत किंवा न ऐकोत, ते जड अंतकरणाचे जड कपाळाचे लोक आहेत. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस देवाचा शब्द जातो अलौकिक कार्य पूर्ण करतो. हालेलुया. वाजवायची तर जोरात वाजवा, नाही तर वाजवा. आमेन. आज देवाचा शब्द आपल्याकडे येत आहे का? देवाच्या शब्दाला आपण जपत आहोत का? देवाच्या शब्दाला जाऊन आपण शेअर करत आहोत का? आणि प्रत्येक जर आपण बघितलं, उत्तम शुक्रवार, त्याच्यानंतर सॅटरडे, त्याच्यानंतर आजचा ईस्टर, आपण जर बघितला ना, प्रत्येक गोष्टींमध्ये ना शुभ वर्तमानाला महत्व दिलं. जवळच्या रविवारी पण शिष्यांना, 2 शिष्यांना पलीकडच्या गावात पाठव, बांधलेलं सोडवायला. हेच काम आपल्याला देवाने दिलेलं आहे. हालेलुया. एकच कार्य करा, सरळ सोपं, जाऊन सांगा प्रभू उठलाय. आमेन. हालेलुया. देव तुमच्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद मोकळे केल्याशिवाय राहणार नाही. इयोबाने त्याच्या पडत्या काळामध्ये, कठीण काळामध्ये इयोब काय करतोय? त्याच्या मित्रांसाठी संगती करतोय, प्रार्थना करतोय, मित्रांना वर्ड शेअर करतोय, आणि त्याच्यानंतर इयोबाची परिस्थिती बदलली. हालेलुया. तुम्हाला जर वाटतंय ना तुमचं जीवन बदलत राहावं, तुमच्या मागे आशीर्वाद धावत राहावेत, तर म्हणून देवाचं वचन सांगतं सर्वप्रथम माझी धार्मिकता नीतिमत्व मिळवण्यासाठी झट. हालेलुया. ज्यावेळेस त्याचं धार्मिकता नीतिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही झटताल आणि येशूचा शब्द लोकांपर्यंत पोहोचवताल, प्रेज द लॉर्ड, तुम्ही तुमचं कुटुंब आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार. आमेन. वाचा पुढं. तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला. हा. व ओनवे होऊन त्याने आत पाहिले, तो केवळ प्रेतवस्त्रे त्याला दिसली. हा. तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला. पेत्र, ज्याला येशूचा मित्र म्हटलं गेलं, बरोबर, धावत कबरेकडे गेला. वेगवेगळे विचार मनामध्ये असतील. धावत कबरेकडे गेला, पाहिलं येशू त्याला तिथं दिसला नाही. समजतंय प्रियांनो? खूप साऱ्या लोकांचे डावपेच होते. येशूचं शरीर देखील गायब करायचं. समजतंय? हालेलुया. पण तो राजांचा राजा आहे प्रियांनो. हालेलुया. वाचा पुढं. हा, सॉरी, पहिले करीन त्याचं 15वा अध्याय आणि 20वा वचन वाचा.
पहिले करिन्थरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 20वा वचन. पहिले करिन्थाचा 15वा अध्याय आणि वचन 20. मोठ्याने हा. तरी पण ख्रिस्त महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा मेलेल्यातून उठवला गेला आहेच आहे. Praise the आमेन. Lord. प्रथम महानिद्रा घेतलेल्या मेलेल्यातून उठवला गेला. समजत आहे प्रियांनो? पहिला जो मानव आहे ना, आदम ज्यावेळेस आला तो पाप घेऊन आला. Am I right? आदमाद्वारे पाप आलं, बरोबर ना? आदमाद्वारे पाप आलं. उत्पत्तीमध्ये आपण बघतो देवाने आदमाला बनवलं. आदमाद्वारे पाप आलं, ते पाप वाढलं, ते पाप पांगलं. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने पापावरती विजय मिळाला. आमेन. आदमाद्वारे पाप आलं, येशूद्वारे आरण आलं. येशूद्वारे पापाचा विजय आला. येशूद्वारे पुनरुत्थान आलं. येशूद्वारे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आलं. हालेलुया. किती जणांना समजतंय? पहिला आदाम, प्रेज द लॉर्ड, पाप घेऊन आलेला. आमेन. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आनंद, शांती, भरभराट घेऊन आला. हालेलुया. आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवत आहोत का? त्याच्या योजनेना समजत आहोत का? त्याच्या इच्छेनुसार चालत आहोत का? रोमकारस पत्राचा 10वा अध्याय आणि 9वं वचन कोणीतरी वाचावं. रोमकारस पत्राचा 10वा अध्याय वचन 9. Glory to the name of the Lord. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील. कधी तारण होणार आहे? कधी? काय, कशावर विश्वास ठेवायचा आहे? त्याला मेलेल्यातून उठवले. समजतंय प्रियानो? फोटोवर विश्वास नकोय, कॅन्डलवर विश्वास नकोय. हालेलुया. किती जणांना समजतंय? काही जणांचा प्रमाणापेक्षा बाहेर. कशावर विश्वास? समजतंय प्रियानो? हालेलुया. ते ठिकाण, तू देवाचा दास, तुझ्यासाठी देवाने ठेवलाय. कारण तू येशूला प्रथम स्थान द्यावं, कारण तू येशूला प्रायोरिटी द्यावी. समजतंय प्रियानो? काही जण मला म्हणतात, पास्टर खूप साऱ्या प्रार्थना केल्या, अशा खूप साऱ्या नामांकित आणि मोठ्या चर्च मध्ये जात होतो, पण माहित नाही काय झालं, मला तिथून काढून दिलं. माझ्या भावा, माझ्या बहिणी, तुला काढून देण्यात आलेलं नाहीये. त्या ठिकाणावरून देवाने तुला काढून घेतलंय. का? कारण तुझा विश्वास देवापेक्षा, देवाच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यापेक्षा त्या कलिसियावर आणि त्या सेवकांवरती जास्त बसलो. समजतंय प्रिया? म्हणून जो पुनरुत्थित झाला ना, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना दिसला, त्याच्यानंतर खूप वाचा योहान कृष्ण वर्तमानाचा 20वा अध्याय. योहान 20:1 पासून. आठवड्याच्या पहिल्या दिवशी येस, ओके. येस.
27 पासून पुढे वाचा. 27 हा 27 पासून. नंतर त्याने थोमाला म्हटले, हा नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे करून हा माझे हात पहा. लिसन आणि केअरफुली. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला ना, नंतर सगळ्या शिष्यांना दिसला ना, थोमा काय म्हणतो माहितीये का? खरंच तू येशू आहेस का? समजतंय? हालेलुया. आणि तो थोमा काय म्हणत आहे? जर तू खरंच देवाचा पुत्र आहेस, येशू आहेस, मेलेल्यातून उठलाय, पुनरुत्थित झालाय, तर मला आहे ना चेक करू दे. काय करू दे? हा वाचा. आणि आपला हात इकडे पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको. विश्वासहीन असू नकोस तर विश्वास धरणारा ऐस. या ठिकाणी काय केलं त्यांनी? विश्वास ठेवला नाही. आजही खूप सारे लोक विश्वास ठेवत नाहीये येशूवरती. आणि जो कोणी तो मेलेल्यातून उठलाय त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होणार असं वचन सांगतं. बरोबर? आज विश्वास ठेवणं गरजेचं आहे. थोमाने विश्वास ठेवला नाही. थोमा गेला आणि चेक करतोय. त्याच्या कुशीमध्ये त्याने बोट घालून चेक केलं. हातातल्या खुणा पाहिल्या. समजतंय प्रियानो? आज येशूला आपण चेक करत राहतो. देवा काय करशील माझ्यासाठी? देवा काय करशील माझ्या कुटुंबासाठी? देवा असं होईल का? देवा तसं घडल का? देवा मला काम देशील का? देवा मला जॉब देशील का? देवा मला सरकारी नोकरी देशील का? मला सांगू द्या प्रियानो, एक क्षणिक आहे, एक क्षणभर आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेल्याच्या नंतर तुमच्या आत्म्याचं काय? देवाचं वचन सांगतं, मनुष्याने संपूर्ण जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? म्हणून तुम्हाला वाटतंय तुमचा आत्मा सेव्ह व्हावा, तर तो आत्मा देवाच्या हातात द्यावा लागेल. कारण क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. असं होता कामा नये की तुमचा आत्मा तुम्ही शैतानाच्या हातात द्यावा, छळण्यासाठी, पिळण्यासाठी, नरकामधल्या यातना भोगण्यासाठी. देवाने तुम्हाला आणि मला विजय दिलेला आहे. आपण गीत गातो, विजयी हुआ, विजयी हुआ, येशू मेरा विजयी हुआ. आमेन. जर तो विजयी झालेला आहे तर अजूनही आपल्याला विजय का नाही? त्यावेळेस त्याने तो पडदा फाडला, तो पडदा फाटला गेला, त्याच्यातलं ना आपलं अंतर जे आहे ना ते मिटलं. पण आजही ते अंतर कायम का? कुठली आडभिंत आहे आपल्याला माहितीये. कुठला पडदा त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला माहितीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठला तरी एक पडदा आहे जो आपल्या तारणाला विभक्त करत आहे. कुठला तरी एक पडदा आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला तुमच्या जीवनामध्ये कार्यरत राहू देत नाहीये. कुठला तरी एक पडदा आहे, तो पडदा आज कार्य करत आहे. थोमाच्या जीवनामध्ये आज शंकेचा पडदा होता, अल्पविश्वासाचा पडदा होता, म्हणून त्याने येशूला ओळखलं नाही. आज कुठला तरी पडदा आहे प्रियानो जो तुमचे बंधन तुटू देत नाहीये. थोमाने त्याला म्हटले, थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा प्रभू, व माझा देव. माझा देव. येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे हा म्हणून विश्वास धरला आहे. लिसन केअरफुली. ज्यावेळेस आता चेक करतो ना, तेव्हा म्हणतो माझा प्रभू, माझा देवा. चमत्कार घडला ना, हो देवा, माझ्या देवाने चमत्कार केला. तेव्हा आहे का देव? काहीतरी पैशाचं लय मोठं काम झालं ना, हा माझ्या देवाने माझं काम केलं, प्रेज द लॉर्ड. इतर दिवशी
मग सांगू द्यात प्रियानो, 38 वर्षाचा दुखणेकराला देवानी उठवलं, बरोबर? पडून होता, मरणामध्येच पडून होता. लहानपण गेलं, तरुण पण गेलं, वयोवृद्धीपणामध्ये पडूनच आहे. समजते प्रिया? त्याला उठवायला दुसरं तिसरं कोणी गेलं नाही. आप्तजन गेले नाहीत, शेजारचा गेला नाही, स्वकीय गेले नाही, परकीय पण गेले नाही. हालेलुया. त्याला उठवायसाठी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेला. मी म्हटलं त्याला उठवायसाठी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेला. तुमचा पडदा काढायला, तुम्हाला उठवायला दुसरा तिसरा कोणी येणार नाही. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याकडे येते. हालेलुया, हालेलुया. आज येशू तुमच्याकडे येते. जक्काला म्हटलं, जक्का त्वरा करून खाली ये, आज मी तुझ्या घरामध्ये येते. कोण होता जक्का? आहे हा? कोण होता? इन्कम टॅक्स ऑफिसर आजकालच्या भाषेमध्ये, हा, जकातदार. एक इन्कम टॅक्स ऑफिसर, त्याला ओढ लागली येशूला पाहण्याची. आपल्याला फक्त ईस्टरलाच ओढ लागते का येशूला पाहण्याची? समजताय प्रियानो? प्रतिदिन तुम्हाला ओढ लागणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तो येशू देखील तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस तो उठला आणि त्या शिष्यांना भेटायला त्या घरामध्ये गेला असताय ना. आज तुमच्या घरामध्ये येशू आहे का? फोटोतला नसावा, कॅन्डल लावलेला नसावा, हार टांगलेला नसावा. आज तुमच्या घरामध्ये येशू आहे का? कुठलं घर? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचं शरीर हेच माझं घर आहे, हेच माझं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी प्रभूला यायचंय. आज तो तुमच्या हृदयाचं द्वार ठोकत आहे. तिथून तो उठलाय. समजतंय? एक उदाहरण देतो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही आजारी आहात, ऍडमिट आहात, 8-10 दिवस तिथं पडून आहात. तिथून तुम्ही उठले. उठल्याच्या नंतर कुठं जाताल? कुठं जाताल? हा, पाहुण्याकडं, पिकनिकला, घरी जाताल ना? जर आपल्याला समजतंय आजारातून उठल्याच्या नंतर आपल्याला घरी जायचंय, तर प्रभू येशू ख्रिस्त तिथून उठलाय. त्याला त्याच्या घरामध्ये एंटर करायचंय. आणि हे घर तुमचं आणि माझं नाहीये, हे त्याचं घर आहे. त्याला एंटर होण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला त्या घराची शुद्धी करावं लागेल. ऑलरेडी त्यांनी त्याचं रक्त सांडून ते शुद्ध केलेलं आहे. पण जी घाण तुम्ही आणलेली आहे ना, ती आज तुम्हाला काढावं लागेल. समजताय प्रियानो? हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही ती घाण काढून टाकताल ना, त्यावेळेस तुम्ही त्याला एंटर करू देताल. म्हणून तो आज ठोकत आहे, नॉक करत आहे. हालेलुया, नॉक करत आहे. तुषार, तुझं दार मी नॉक करत आहे, कधी खोलशील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणाल, तुझं दार मी नॉक करत आहे, कधी खोलशील? पास्टर विकी, मी नॉक करत आहे. ब्रदर आशिष, मी नॉक करत आहे. सिस्टर मोना, देव नॉक करत आहे. कधी संधी देताल देवाला? मी हक्काने म्हणू शकतो, देवा माझं द्वार उघड आहे. हे माझं घर नाहीये, हे तुझं घर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो त्या घरामध्ये आला तरी शिष्याने ओळखलं नाही. पेत्र चेक करतोय. अल्पविश्वासाचा पडदा आहे, अल्पविश्वासाची भिंत आहे. मला सांगू द्या, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे प्रत्येक त्या भिंती पाडल्या जाऊत ज्या येशूच्या तुमच्यामध्ये आड आहेत. प्रत्येक त्या व्यसनाच्या भिंती पाडल्या जाऊत ज्या येशूच्या तुमच्यामध्ये आड आहेत. प्रत्येक त्या व्यभिचाराच्या भिंती पाडल्या जाऊत त्या येशूच्या तुमच्यामध्ये आड आहेत. प्रत्येक त्या रागाच्या भिंती पाडल्या जाऊत त्या येशूच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये आड आहेत. हालेलुया. आज ती प्रत्येक भिंत पडली जाऊ जी शत्रू सैतानाकडून आहे, जी येशूच्या आणि तुमच्यामध्ये आडभिंत झालेली आहे. हालेलुया. वाचा पुढं. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास धरला आहे. पहिल्या वाचून विश्वास धरणारे ते धन्य. आमेन. आता यांनी पाहिलं म्हणून म्हणतो प्रभू देवा. चेक केलं ना? आता आपण चेक करणारे नाहीयेत. देवाला धन्यवाद द्या. देव तुम्हाला आणि मला धन्य म्हणत आहे, कारण न पाहता आपण विश्वास ठेवत आहे.
का बरं आपल्या जीवनामध्ये जास्त कार्य होतंय? न पाहता विश्वास ठेवणं. का बरं अलौकिकता येते? न पाहता विश्वास ठेवणं. आमेन. देव म्हणतो तुम्ही माझ्याही पलीकडे जाऊन चिन्ह चमत्कार करताल आणि ते घडतायत का? कारण न पाहता विश्वास ठेव. आमेन. काय सांग चाललंय? लय तळमळ असते, काहीतरी बघायचंय, देवाला बघायचंय, देवाला बघायचं, हट्टा असतो. मला सांगू द्या, मोशे पण बघू शकला. इतका पवित्र मोशे होता. मोशेला देव म्हटला, जर मला पाहशील ना तर काय होशील? भस्म होऊन जाशील. मी तुला पाठमोरा होईल, माझी पाठ तू पाहशील. आणि ते पण देवाने काय केलं? एका डोंगराच्या एका कपारीत त्याला लपवलं आणि नंतर येशू तिथून गेला आणि पाठमोरा झाला आणि येशूला मोशेने पाठमोरा पाहिलं. जर कोणी सांगतायत ना, सो कॉल्ड प्रोफेट, बिशप, रेवरेंड, अपोस्टल, मैंने यीशु को देखा, स्वर्ग में गया, यीशु को मिला, समजून घ्या तुमचा रस्ता फिक्स करून टाकलेला आहे तुम्ही. कुठलचा माहितीये का? नरकाचा, स्वर्गाचा नाही. ज्यावेळेस येशूच्या समागमामध्ये मोशे होता ना, त्याच्या चेहऱ्याला लोक पाहू शकले नाही. जर मोशेचा चेहरा लोक पाहू शकत नाहीये, जर तो फक्त समागमामध्ये 40 दिवस 40 रात्र, तर विचार करा तर देवाला कोण पाहू शकेल? असाच एक भाऊ होता आणि मला म्हणे, पास्टर बहुत प्रभू की महिमा करते हो आप, प्रभू की सेवकाई करते हो. म्हटलं हो करतो. दिखाओ आपका यीशु कहां पे. तर म्हटलं ह्याला काय सांगावं. त्याला म्हटलं एक काम कर, माझ्यासोबत चल. त्याला बाहेर नेलं. मस्त एकदम खटाखट तयार होऊन आलेला होता, काळा गॉगल बिगल. त्याला म्हटलं एक काम कर, गॉगल काढ. गॉगल काढला. त्याला म्हटलं मी कसा दिसतोय? म्हटलं सुंदर दिसतंय. म्हटलं हे प्रभूंनी बनवलेलं शरीर आहे, पण हे माझं नाही, हे देवाचं मंदिर आहे. पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं, जर तू मला बघितलंय तर देवाचं प्रतिरूप बघितलंय. काय पास्टर तुम्ही काय देव आहे काय? म्हटलं मी देव नाहीये. तुला खरंच देव बघायचा आहे? तो म्हटलं हा बघायचा आहे. म्हटलं बघ सूर्याकडे. समजतंय? बघ म्हटलं सूर्याकडे. क्या पास्टर मजाक कर रे मेरे साथ? म्हटलं मजाक नाही करते, बघ सूर्याकडं, बघून दाखव. चल चॅलेंज लावतो, बघून दाखव 2 मिनिटं, मी तुला देव दाखवतो. जर तू सूर्याकडे बघू शकले. बघितलं त्याने, थोडा प्रयत्न केला, डोळ्यातून पाणी यायला लागलं. मला म्हणे नाही गॉगल लागा. म्हटलं लाव गॉगल. त्या गॉगलला लाव, नाही त्याला काही सहन व्हायना. नंतर म्हणे नाही बघू शकत. म्हटलं माझ्या भावा, जर तू त्या सूर्याकडे पाहू शकत नाही, ज्या बापाने माझ्या सूर्य बनवला, तारे बनवले, त्या ताऱ्याकडे, त्या सूर्याकडे तू पाहू शकत नाही, त्या बनवणाऱ्याला तू कधी पाहशील? म्हणून माझ्या प्रियानो, देवाच्या नावाला धन्यवाद द्या. देव तुम्हाला आणि मला धन्य म्हणत आहे, कारण आपण न पाहता येशूवरती विश्वास ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोक बावळट म्हणतील प्रेज द लॉर्ड, लोक गाढव म्हणतील प्रेज द लॉर्ड. याच गाढवाचा वापर देवाने जावळ्याच्या रविवारी केलता. लोक दगड म्हणतील प्रेज द लॉर्ड. या दगडाला उचलून कोनशिला बनवलं गेलं आणि या कोनशिलाचे वंशज आपण आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू जर पुनरुत्थित झालाय, येशू जर उठलाय, तर आपल्याला देखील आज आत्म्यामध्ये पुनरुत्थित होणं गरजेचं आहे. आत्म्यामध्ये उठणं गरजेचं आहे. आत्म्यामध्ये बलवंत होणं गरजेचं आहे. हालेलुया. वाचा पुढं. या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ दुसरी चिन्हे येशूने आपल्या शिष्या देखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नामाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिली आहे. काय प्राप्त व्हावे? जीवन प्राप्त व्हावे. असं तसं जीवन आहे, सार्वकालिक जीवन. योहान 3:16 मध्ये देवाचं वचन सांगतो, तो सार्वकालिक जीवन द्यायला. आमेन, हालेलुया. मरण द्यायला नाही. मरणाने आपण विभक्त होणार नाहीये. वचन सांगतं मनुष्य फार तर फार 30, 60, 70 लयच ताकद असेल तर 100 पर्यंत जाईल. पण मला सांगू द्या, मरण हे मरण नाहीये, हे आनंद कालचं जीवन
ठरवणार चिन्ह आहे. हालेलुया. मरण म्हणजे आपण जस्ट झोपी जाणार आहोत, पण आपला आत्मा जयवंत होणार आहे, पुनरुत्थित होणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये ते रेझरेक्शन पॉवर येणं गरजेचं आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य येणं गरजेचं आहे प्रिया. हालेलुया. रोमकारस पत्राचा 6वा अध्याय आणि 4थं वचन कोणीतरी वाचा. रोम 6:4. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या. काही जण म्हणतात बाप्तिस्मा घ्यावाच लागेल का? माझ्या भावान माझ्या बहिणी घ्यावं लागेल. जर तुला पुनरुत्थान पाहिजे ना, जर तुला पण उठायचं ना ख्रिस्तासोबत, तर घ्यावं लागेल बाप्तिस्मा. जग रोखत असेल, जग बोलत असेल, जग टोकत असेल, प्रेज द लॉर्ड. जर देवाकडे जायचंय, देवाचा मार्ग स्वीकारायचा आहे, जो विधी देवाने लावून दिला तो करावा लागेल. परत एकदा काय सांगतो वचन? बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो. ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा घेतो ना, त्यावेळेस काय करतो? जुना विकी पुरला जात आहे, जुने आशिष ब्रदर पुरले जात आहे, जुने गायकवाड साहेब पुरले जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप साऱ्या लोकांना वाटतं बाप्तिस्मा म्हणजे समजताय? हालेलुया. तो जगासाठी आला ना, स्पेसिफिक ठिकाणासाठी, स्पेसिफिक व्यक्तीसाठी, स्पेसिफिक जमातीसाठी नाही आला. पण बॅप्टाइज म्हणजे जुन्या व्यक्तीला मारणं आणि पुनरुत्थित होणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने देखील बॅप्टाइज स्वतःला केलं आणि तो बाहेर आला. योहान तर म्हटला, मी या लायकीचा नाहीये, मी तुझ्या पाय पण सोडायच्या लायकीचा नाहीये. पण तरी देखील जे विधी लिखित होतं ते व्हावं म्हणून तसं घडलं प्रियानो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस त्याने बॅप्टाइज घेतलं तोपर्यंत सैतानाने परीक्षा त्याची घेतली नाही, तोपर्यंत त्याची परीक्षा झाली नाही. ज्यावेळेस आकाशातून वाणी आली ना, हा माझा परमप्रिय पुत्र, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे आणि तुम्ही त्याचं ऐका, मग शत्रू सैतान त्याच्याकडे गेला. आपण पाहतो 40 दिवस उपवासामध्ये सगळ्यांनी उपवास धरले असतील है ना, आणि 40 दिवसामध्येच खूप साऱ्या परीक्षा येतात, खूप सारे वाद, खूप सारे भांडणं. पाळक साहेब आतापर्यंत नाही झालं, पण या 40 दिवसात माझ्या भावा माझ्या बहिणी हमखास होणार. का? कारण या 40 दिवसामध्ये तू ठरवलं होतं मी देवाजवळ जाणार, आणि शत्रू सैतानाला ते आवडत नाही. ज्यावेळेस तू देवाजवळ जाते, तुझ्यासाठी वाणी येते, तुझ्यासाठी भविष्यवाणी होती, तुझ्यासाठी वचन येतात. हालेलुया. सेम वे येशूसाठी वचन आलं, भविष्यवाणी आली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. त्यावेळेस सैतानाला कळतंय, अरे हा येशू आहे. ज्यावेळेस तुम्ही वचनानुसार चालताल, ज्यावेळेस तुम्हाला पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्राप्त होईल, त्यावेळेस तुमच्या विषयी प्रभू येशू ख्रिस्त साक्ष देईल, हे माझं लेकरू आहे. ज्याप्रमाणे इयोबाची साक्ष देवाने दिलंय, इयोबासाठी देव म्हटला, ह्याच्यासारखा धार्मिक तुला कुठं दिसला का? सैतान म्हणतो, काय फुकट बाळगतो काय तो? तुझं भय सगळं देऊन ठेवलेलं आहे तू. आमेन. हालेलुया. जो देवाचं भय बाळगतो, जो पुनरुत्थित झालेला आहे, तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. मी म्हटलं तो मेला असला तरी जगेल. म्हणून ज्यावेळेस आपण बॅप्टाइज घेतो, वर येतो, जुना व्यक्ती मारतो. पुढं काय सांगतं वचन? यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठवला गेला, त्याप्रमाणेच आपणही जीवनाच्या नवीन्यात वागणूक करावी. आपणही जीवनाच्या कशामध्ये? नाविन्यात वागणूक करावी. म्हणून आज ठरवायचंय, मी नवीन होणार. या पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन मी नवीन होणार. माझ्या परिस्थितीमध्ये मी नवीन होणार. माझ्या कामधंद्यामध्ये मी नवीन होणार. किती जणांना नवीन व्हायचं आज? किती जणांना पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन जायचंय? थॉमस सारखं चेक करत बसू नका. हालेलुया. तुम्हाला मला जर धन्य म्हटलं तर धन्यता टिकवा. हालेलुया. शिष्यांपैकी कोणाला म्हटलं नाही धन्य? हा, पेत्राला पण देव म्हटला होता, पेत्रा धन्य तुझी, कारण की तुला पित्याने सुचवलं, कळवलं, म्हणून तू म्हटलास की हा प्रभू येशू आहे. पण नेक्स्ट टाइम ह्यानेच काय केलं माहितीये का? म्हणलं नाही नाही, मी तुला जाऊच देणार नाही. प्रभू येशू म्हणतो, अरे सैताना बाजूला. हालेलुया. सेम वे सैतानाने काम करू नये म्हणून त्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य सांभाळा,
आणि नाविन्यामध्ये एंटर करा. किती जण आज तयार आहेत नाविन्यामध्ये एंटर करायला? किती जण तयार आहेत आज पुन्हा एकदा तुमचं एक पाऊल देवाच्या दिशेने टाकायला? ऑलरेडी त्यांनी 99 पावलं टाकून ठेवलेले आहेत. एक पाऊल तुमचं पाहिजे. किती जण तयार आहेत हृदयाचा दरवाजा ओपन करायला? किती जण तयार आहेत आपल्या जीवनातली सगळी घाण काढून टाकायला? किती जण तयार आहेत तुमचा हात देवाच्या हातात द्यायला? हे उठून उभा राहूया. ग्लोरी. आपला उजवा हात आपल्या डोक्यावरती ठेवूया. ऑनलाईन तुम्ही पण तुमचा उजवा हात डोक्यावरती ठेवायचा आहे. जेवढे मला बघत असतील प्रार्थना करूया. प्रभू येशू, आज माझ्यावर दया कर. येशू, आज माझ्यावर कृपा कर. पुनरुत्थानाचं सामर्थ्य जे मी घेतलंय तुझ्या वचना करवे, जे तू माझ्यासोबत बोललायस, मला नवीन कर. मला नाविन्यातने जुन्या गोष्टी निघून जाऊ दे, जुना स्वभाव निघून जाऊ दे, अल्पविश्वास निघून जाऊ दे. माझ्यावर दया कर. येशू, तू मला धन्य म्हटलास, ती धन्यता टिकवण्याची कृपा दे. मला पापापासून दूर ठेव, मला अपराधापासून दूर ठेव. येशू, मी तुझा आहे. येशू, मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. आज तू माझ्यासाठी उठलास, तुला धन्यवाद येशूच्या नावात. आमेन. खाली बसूया प्रियानो. प्रेज द लॉर्ड. यावेळेस वेळ आहे प्रियानो, जे प्रभूचा आहे ते प्रभूला देण्याची. आपण देवाला काहीच देऊ शकत नाही. जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे पण आहे ना, उत्तमातलं उत्तम अत्तर घेऊन चालले असतील कबरेजवळ. बेस्ट, माझ्या गुरुचं शरीर आहे, माझ्या येशूचं शरीर आहे. आपण काय नाही देऊ शकत देवाला प्रिया, पण या उत्तम विश्वासाने पेरूया, चांगल्या अंतःकरणाने पेरूया, नाविन्याने पेरूया. निश्चित आज तुम्ही भरभरून आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो. सो जे काही आपण देणार आहे संतोषाने देऊ प्रियानो. देवा लागतंय म्हणून नाही, भाग पडतंय म्हणून नाही, वेळ आली आहे म्हणून नाही. आपण आत्म्याने आणि खरेपणाने पेरूयात प्रियानो. यावेळेस एक गीत होईल, त्या गीतामधून आपण पुढे जाऊया. तू ही रसिता, तू ही रसिता, तुम पे हक और तू ही रसिता, तू ही जिंदगी है, जिंदगी है, तू ही जिंदगी है, जिंदगी है. तुम पे हक और तू ही रसिता, तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा, तू ही आशिकी है, आशिकी खुदा बन खुदा, तू ही जिंदगी है, जिंदगी खुदा बन खुदा. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. मेरा सब कुछ तू है, साथ मेरे अब तेरी रूह है, तेरी रूह है, तेरी रूह. तू है मालिक, तू है
एक जोरदार टाळी कमाल. तर आपण करूया पियानो. धन्यवाद बाप्पा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो राजा. जे काही तुझ्या लेकरांनी तुझ्या भांडारात पेरलंय माझ्या राजा लॉर्ड, त्या पेरण्यावरती बाप्पा मी तुझ्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य क्लेम करतो राजा. लॉर्ड, त्यांच्या हातच्या कामांना, त्यांच्या व्यवसायांना, बिझनेसला यश आणि बरकत दे बाप्पा. कारण पिता परमेश्वरा, तुझ्या वचनानुसार पेरलं जात असताना लॉर्ड अद्भुत अलौकिक रीतीने कापणी होऊ दे. लॉर्ड, मी प्रार्थना करतो देवा, प्रत्येक त्यांची गोष्ट आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे देवा. देवाचं ते देवाला आणि कैसराचं ते कैसराला देत असताना कृपा पुरव, तुझ्या नावाचा महिमा करून घे. जे पेरलंय त्याच्यावरती मी तुझं सामर्थ्य, तुझा अभिषेक स्वीकारतो. त्याचा वापर तुझ्या गौरवासाठी करून घे. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो एक बाप्पा, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये गायकवाड साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. आमेन. हालेलुया. ते त्यांचा वेळातला वेळ काढून या ठिकाणी आले. मी त्यांचे आभार मानतो. हालेलुया. मला सांगू द्यात प्रियानो, असे देखील देवाचे सेवक, देवाचे दास ठेवलेले आहेत. आमेन. आणि खरोखर त्यांचं देखील ऑनर करणं गरजेचं असतं, सत्कार करणं गरजेचं असतं. मला सांगू द्यात प्रियानो, पोलीस खात्यामध्ये ते कार्यरत आहेत आणि सध्या PSI म्हणून ते कार्यरत आहेत आपल्या नगर भागामध्ये. आणि मला सांगू द्यात प्रियानो, देवाचं वचन हेही सांगतं, अधिकाराच्या अधीन राहा. हालेलुया. सो देवाने अधिकारी देखील आपल्या चर्चला आज लाभवले. मी देवाचे आभार मानतो. सो वेळ न लावता आपण त्यांचं आभार मानणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत. यावेळेस पाळकीनबाई आणि मी त्यांचा सत्कार करू इच्छितो. आमेन. आणि सत्कार होत असताना टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. ओके. दी वर्ड ऑफ लिव्हिंग गॉड मिनिस्ट्री तर्फे आणि आमच्या दोघांतर्फे आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्ही वेळातला वेळ काढून इथं आले. माझी इच्छा आहे की 1-2 शब्द तुम्ही बोलावे. उपस्थित सर्व माझे प्रिय बंधू व भगिनींनो, आमचे आपल्या चर्चचे तरुण पाळक साहेब भिंगारदिवे सर व आमची दिदी, आम्ही
माझ्या कुटुंबातर्फे व मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आम्हाला तुम्ही या मीटिंगसाठी आयोजित केलं व तुमच्या मीटिंगमध्ये परमेश्वराचं वचन आम्ही ऐकून परमेश्वराला धन्यवाद देतो व सर्वांना धन्यवाद देतो. थोडक्यात सांगायचं असं की या नगर शहरामध्ये आपण राहत असताना परमेश्वराला भिवून वागतो, तो शेवटपर्यंत टिकतो. तसंच आज आपल्यामध्ये परमेश्वराचे दास, परमेश्वराचे सेवक भिंगारदिवे सर, हे आजपासून मी त्यांना बघतो, याच्या बरेच दिवसापासून बघतो. ते तुमच्यासारखे होते साधे, परंतु प्रभूमध्ये आल्यानंतर ते फार कुठे गेले. मी आज त्यांना बघितलं तर त्यांनी ही मंडळी तयार केली. हे देवाचा आशीर्वाद आहे. म्हणून मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व पाळक साहेबांचे व आपल्या कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच साहेब. तुम्ही आम्हाला लाभले. ही देवाची योजना होती आणि खरोखर देव बाप तुम्हाला देखील आशीर्वादित करो, तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो आणि विशेष तुमच्या कामाला, ज्या खात्यामध्ये तुम्ही काम करत आहात त्या संपूर्ण डिपार्टमेंटला परमेश्वर आशीर्वादित करो. हालेलुया. माझी इच्छा आहे आपले नेत्र आपण बंद करूया. आपण साहेबांसाठी 2 मिनिटं प्रार्थना करूया. धन्यवाद पिता परमेश्वरा, तुझे आभार मानतो राजा. पिता परमेश्वरा, लॉर्ड, संपूर्ण पिता परमेश्वरा सॅम्युअल साहेबांचं कुटुंब, लॉर्ड, संपूर्ण पिता परमेश्वरा पोलीस खातं ज्या ठिकाणी ते कामाला आहेत, आम्ही तुझ्या अधीन स्वाधीन करतो राजा. मी प्रार्थना करतो देवा, त्यांच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये त्यांना तू सांभाळतेस, त्यांना तू चालवतेस. ज्याप्रमाणे तू दाविदाला उचललं माझ्या राजा, दाविदाला नेमलं माझ्या बाप्पा, योसेपाला उचललं, योसेपाला नेमलं, त्याप्रमाणे बाप्पा गायकवाड साहेबांना तू उचललेलं आहे, नेमलेलं आहे तुझ्या गौरवासाठी राजा. आम्ही तुझे आभार मानतो देवा. त्यांच्यावरती मी तुझा फेवर रिलीज करतो. ज्याप्रमाणे मोशेवरती तुझा मुख प्रकाश होता, त्याप्रमाणे तुझा मुख प्रकाश त्यांच्यावरती पाड. ओ माझ्या राजा, मी प्रार्थना करतो ज्याही ठिकाणी ते जातील, ओ लॉर्ड, त्या ठिकाणी पिता परमेश्वरा पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्या ठिकाणी घेऊन जाऊ दे. मी प्रार्थना करतो देवा, कुठल्याही चांगल्या गोष्टीची कधीच वाण पडू देऊ नको माझ्या बाप्पा. मी प्रार्थना करतो देवा, लॉर्ड, सदा सर्वदा तू त्यांच्या सोबत राहा पिता परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा गौरव करून घे. पुन्हा एक वार त्यांचं कुटुंब आम्ही तुझ्या हातात देतो आणि पूर्ण रीतीने ज्या ठिकाणी पिता परमेश्वर त्यांचे सहकारी असतील, लॉर्ड, त्यांचं संपूर्ण क्षेत्र असेल, त्यांचं संपूर्ण खातं असेल, पोलीस वर्ग असेल, आम्ही तुझ्या हातात देतो लॉर्ड. संपूर्ण लॉर्ड ह्या संपूर्ण टीम वरती तुझं प्रेम आहे, संपूर्ण यंत्रणेवरती तुझं प्रेम आहे, सरकारवरती तुझं प्रेम आहे. म्हणून लॉर्ड जीजस असे सुंदर पिता परमेश्वरा व्यक्तिमत्व तू आमच्यासाठी ठेवलेले आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. साहेबांना तुझ्या हातात देतो लॉर्ड, त्यांचं कुटुंब तुझ्या हातात देतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. एक जोरदार टाळी ख्रिस्तासाठी, एक जोरदार टाळी PSI साहेबांसाठी. त्याच्यानंतर आपल्या कलिसियाला 2 मेजर देखील लाभलेले आहेत. जोरदार टाळी. 2 मेजर, मेजर संजय कुमार आहेत, बोरुडे मेजर आहेत. हालेलुया. त्याच्यानंतर माजी सरपंच आहेत, त्यांच्यासाठी देखील एक जोरदार टाळी. कमॉन. माझ्या सगळ्या आध्यात्मिक लेकरांसाठी जोरदार टाळी. संपूर्ण कलिसियासाठी जोरदार टाळी. देवबाप तुम्हा सगळ्यांना भरभरून आशीर्वादित करो. त्यानंतर ज्या MBBS मॅडम आहेत, त्या पोहारे मॅडम साठी देखील एक जोरदार टाळी. अजूनही अनेक शिक्षक असतील, त्याच्यानंतर अजून खूप सारे लोक या ठिकाणी आहेत. कुणी नर्स आहे, कुणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाला आहेत. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. का? कारण आता प्रत्येक क्षेत्रामधून परमेश्वर तुम्हाला पुनरुत्थित करत आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. ठीक आहे, 1-2 डान्स होतील, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. एक्साइटेड आहात? एक्साइटेड आहात का? ओके. जर देव पुनरुत्थित झालेला आहे तर एन्जॉयमेंट करणं देखील गरजेचं आहे. 2 भावांना मी विनंती करतो, थोडंसं पुलपीठ उचलून एका साईडला घ्यावं, जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल.